हॅलो, गुड मॉर्निंग. आज आहे संडे, तर संडेचा आज पावभाजीचा बेत आहे. तर त्या अगोदर दूध आलं होतं, दूध घेतलं, फुलं तोडून आणली आणि पेरू पण 4 घेऊन आले, पिकले होते. त्यानंतर पाणी पिण्यासाठी गरम करायला ठेवलं आणि हा चहा यांना बनवून दिलेला, कारण हे आज पण शाळेत गेलेले. त्यानंतर वाटाणे उकडून घेतले, चहा आणि खारी खाल्ली आणि मी आणि ध्रुव निघालो होता आता गावात, कारण पावभाजीसाठी पाव आणायचे होते. तर बेकरीमध्ये निघालो होतो. त्याबरोबर त्याची बॅट पण आणलेली ग्रीप बसवण्यासाठी, पण ते काही शक्य झालं नाही, दुकान बंद होतं. घरी आले आणि आता इकडे पावभाजी बनवते. कुकरमध्ये तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये अद्रक आणि लसूण ठेचून टाकलेलं एकदम छान परतून घेतलं. त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, शिमला मिर्च टाकून छान अशी परतून घेतली. त्यामध्ये सर्व मसाले टाकले, म्हणजे हळद, धना पावडर, लाल तिखट, पावभाजी मसाला आणि त्यानंतर फ्लावर, बटाटा कट करून तो पण छान परतून घेतला. त्यानंतर 1 चमचा तूप टाकलेलं. तर अशा पद्धतीने नेहमी मी पावभाजी बनवते. बीट असेल तर बीट पण ॲड करते आणि गाजर असेल तर थोडंसं गाजर, पण शक्यतो गाजर नाही करत, बीटच करते. तर इकडे आता कुकरचं छान झाकण लावून शिट्ट्या करून घेतल्या मस्तपैकी. 3-4 शिट्ट्यामध्येच पूर्ण शिजून गेलं होतं, कारण बाकीचं तर अगोदरच परतलेलं वाटाणा शिजलेला पण त्यामध्येच ॲड केला होता. इकडे आता पावभाजी रवीच्या साहाय्याने छान मिक्स करून घेते. मॅशरच्या ऐवजी मला रवीने अशा पद्धतीने पावभाजी एकजीव करायला सोपी वाटते आणि एकजीव पण छान होते. कलर पण एकदम छान आलेला. त्यानंतर एका पातेल्यामध्ये काढून घेतली, त्यामध्ये बटर टाकलं. इतका वास पण छान येत होता आणि ध्रुव तर सारखे हेलपाटे करत होता की कधी बनते. त्यामुळे अगोदर तवा गरम झाला होता, त्यामध्ये पाव गरम करून घेतले आणि इकडे आता पावभाजीची प्लेट रेडी करते खाण्यासाठी. तो तिकडे हॉलमध्ये बसलेला टी व्ही बघत, तर सारखा आवाज देत होता की बनव अगोदर, बनव अगोदर. तर त्यासाठी आणि आरूसाठी ताट रेडी केलं, त्यांना दोघांना नेऊन दिलं. त्यानंतर मी पण घेतलं आणि माझे असे पाव करपले होते थोडेसे. त्यानंतर छानपैकी देवपूजा केली आणि ही जी फुलं आहेत ती सगळी घरासमोर लावलेल्या झाडाची आहेत. मस्त प्रसन्न असं वाटत होतं. देवपूजा झाली, त्यानंतर किचन ओटा क्लीन केला, भांडे वगैरे सगळी घासून पुसून स्वच्छ ठेवली.